नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्काय ॲग्रो इरिगेशन सिस्टीम्स मध्ये. आजच्या या आपल्या माहिती व मार्गदर्शक सिरीजच्या या तिसऱ्या भागात आज आपण माहिती घेणार आहोत रेन पाईप बद्दल. तर चला जाणून घेऊया रेन पाईप बद्दल सचिन बोंगळे सरांकडून. नमस्कार सचिन सर. नमस्कार. काय सांगता रेन पाईप बद्दल आपल्या शेतकरी मित्रांना? रेन पाईप हा एक तुषार सिंचनचाच एक प्रकार आहे आणि अलीकडील काळामध्ये स्प्रिंकलरला एक सोपा पर्याय म्हणून याच्याकडे निश्चित पाहिलं जातं की ज्यामध्ये असा एक पाईप येतो, तो पीव्हीसी पाईपला असा कनेक्ट केला जातो आणि त्याला लेझर टेक्नॉलॉजीने झिगझॅग पद्धतीने होल केले जातात. तर हा किती प्रकारांमध्ये अवेलेबल असतो किंवा किती फुटांपर्यंत तो अवेलेबल करता येतो? काय त्याचे प्रकार असतात? जर तुम्ही आपला स्काय ॲग्रोचा रेन पाईप घेताय तर तो 20 mm, 32 mm, 40 mm आणि 63 mm या 4 साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही आपला 20 mm चा जर रेन पाईप घेताय तर तो 200 मीटरमध्ये उपलब्ध आहे. आणि जर 32 mm, 40 mm आणि 63 mm या 3 साईज जर घेताय तर या 100 मीटरमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. ओके, पण हे कसे प्रकार पाडले गेले त्याचे? म्हणजे 20 mm, 30 mm, 40 mm काय त्याचा फरक काय आहे? जर फरक पाहायला जर तुम्ही गेला तर 20 mm चा रेन पाईप हा 3 फूट डाव्या बाजूला आणि 3 फूट उजव्या बाजूला असा रुंद पाणी मारतो 200 फूट लांबीपर्यंत. आणि जर तुम्ही आपला 32 mm आणि 40 mm जर रेन पाईप घेताय तर तो 7 ते 10 फूट दोन्हीकडे पाणी मारतो आणि 200 फूट लांबीपर्यंत पाणी वाहून येतो. आणि जर आपला 63 mm रेन पाईप जर तुम्ही घेताय ना तर तो 15 फूट दोन्हीकडे पाणी मारणार आणि 300 फूट लांबीपर्यंत तो पाणी वाहून येईल. म्हणजे किती फुटांपर्यंत पाणी मारतो त्यानुसार याचे प्रकार पडलेले, म्हणजे किती फुटापर्यंत तो क्षेत्र भिजवतोय अशा प्रकारांमध्ये त्याला डिवाइड केलं. बरोबर. ओके, आणि हा कोणत्या पिकासाठी वापरला जातो? हा आपण कांद्याचं रोप, उन्हाळ्यामध्ये मेथी, कोथिंबीर आणि घास या पिकांसाठी हा वापरू शकतो. आपल्या क्षेत्रातलं महत्वाचं पीक म्हणजे ऊस. हा ऊसासाठी वापरला जाऊ शकतो का? निश्चितच सर. ऊसाला जर तुम्ही ड्रीप टाकताय तर त्याला मेजर प्रॉब्लेम हा चॉकअपचा येतो. त्यामध्ये जो ड्रिपर असतो इनलाईन मध्ये तर तो कचरा गेल्यामुळे किंवा चॉकअप होतो. तर तो चॉकअपचं प्रमाण टाळण्यासाठी आपण 20 mm रेन पाईप हा टाकू शकतो की ज्याला लेझर पंचने होल केलेले असतात. त्या होलमध्ये कचरा गुतत नाही, त्यामुळे 20 mm रेन पाईप हा आपण ऊसासाठी निश्चित वापरू शकतो. ओके, आणि याचा एकरी खर्च किती येतो बरं? जास्त नाही, 7 ते 8 हजार रुपयात याचा एकराचा खर्च होऊन जाईल. म्हणजे स्वस्त आहे, म्हणजे जास्त काही खर्च नाही. कमीत कमी खर्चात आपण जास्तीत जास्त क्षेत्र पाण्याखाली ठेवू शकतो, जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. सर. पाणी जरी कमी असेल तरी आपण त्याचा मॅनेजमेंट करून जास्तीत जास्त क्षेत्र भिजवू शकतो. निश्चित सर. ओके, तर मंडळी, याच रेन पाईप बद्दल कुणाला काही शंका असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल तर आपला पत्ता आणि नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या शॉपला भेट द्या किंवा नसेल तर नंबरवरती कॉल करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या अकाउंटला फॉलो करा.